आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसनाचे धिरडे बनवणार आहोत, ज्यालाच बेसनाचे आयते सुद्धा म्हणतात। तर त्यासाठी मी इथे बेसन घेतलेली आहे, एक पावपेक्षा बेसन कमीच आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे थोडं लसूण आणि मिरची टाकायची आहे, तुम्ही ठेचून पण टाकू शकता, मी बारीक कापून टाकलेली आहे। त्यानंतर थोडा जिरा टाकलेली आहे, जिरा टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकायचे आहेत आणि कांदे सुद्धा छान असे बारीक कापून टाकायचे आहेत। आणि त्यानंतर आता आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया, कोथिंबीर सुद्धा छान बारीक कापून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत, तर मी इथे धनाकूट टाकत आहे अर्धा चम्मच। त्याचबरोबर आता इथे लाल मिर्च पावडर टाकायची आहे चवीनुसार, तर मी इथे अर्धा चम्मचची थोडी जास्त लाल मिर्च टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेली आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। या सर्वांना छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता, थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा छान असा बेटर तयार करून घेऊया। एकदम जाड बेटर नाही करायचं आहे आणि एकदम पातळही नाही, मीडियम करायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता बेसन छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता या प्रकारे आपल्याला हा बेसनाचा बेटर तयार करून घ्यायचा आहे। आता इकडे तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे, तवा गरम झाल्यानंतर तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। तेल थोडं जास्त प्रमाणात टाकायचं आहे, बघू शकता या प्रकारे। आणि तेल छान असं तव्यावर पसरवून घ्यायचं आहे पूर्णपणे। आणि त्यानंतर आता आपल्याला या तव्यावर बेटर टाकायचं आहे आणि आता आपल्याला गोल आकार करायचा आहे याचा, बघू शकता या प्रकारे। तर या प्रकारे आपल्याला गोल आकारामध्ये हा धिरडा तयार करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही आयता पण म्हणू शकता। आता याला आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे। तर आता बघू शकता एका बाजूने शिजलेला आहे, आता आपण याला पलटवून घेऊया। बघू शकता एका बाजूने छान असा क्रिस्पी झालेला आहे, आता याला अलटून पलटून दोन्ही बाजूने छान क्रिस्पी करून घ्यायचा आहे। काही वेळानंतर बघू शकता हा दोन्ही बाजूने छान असा क्रिस्पी झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता बेसनाचा धिरडा तयार झालेला आहे। याच प्रकारे सर्व बनवूया। काही वेळानंतर बघू शकता सर्व धिरडे बनवून झालेले आहेत आणि नाश्त्याचं काही नसलं तर तुम्ही झटपट हे बेसनाचे धिरडे बनवू शकता। खूपच सोपी पद्धत आहे आणि 5 मिनिटात बनून जातात। तर तुम्ही पण या प्रकारे बेसनाचे धिरडे किंवा आयते एकदा तरी नाश्त्याला नक्की बनवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।